रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग पहिला. हरीची या दासा हरिदाये दिशा, भावे जैसा तैसा हरियक. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. हरिरूप झाले जाणीव हरपले, नेनने ते गेले हरीचे ठाई. हरिरूप ध्यानी हरिरूप मनी, एका जनार्दनी हरी बोला. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, हरीची या दासा हरिदाये दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. ईश्वर भक्ताला ईश्वर दश दिशांमध्ये भरलेला दिसतो, कारण जसा भाव असेल तसाच देव दिसतो. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागोता जन्म घेणे. मुखाने हरी असे म्हटल्याने चिंता नष्ट होऊन पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. वासनेमुळे पुनर्जन्म प्राप्त होतो, ती वासनाच हरिरूप होते. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, हरिरूप झाले जाणीव हरपले, नेनने ते गेले हरीच्या ठाई. वासना हरिरूप झाल्यामुळे ज्ञान नष्ट होते व मी आणि माझेपण ईश्वरार्पण होते. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात, हरिरूप ध्यानी हरिरूप मनी, एका जनार्दनी हरी बोला. श्री एकनाथ महाराज म्हणतात, मनाने हरीचे ध्यान करून तोंडाने हरी हरी असे म्हणा. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग दुसरा. हरी बोला ना तरी बोला, व्यर्थ गलबला करू नका. नको अभिमान नको नको मान, सोडी मी तू पण तोची सुखी. सुखी जेणे व्हावे जगा निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. मार्ग जयाकडे भावभक्ती बडे, जगाची या मेळे न दिसती. दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी, एका जनार्दनी ओळखिले. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, हरी बोला ना तरी बोला, व्यर्थ गलबला करू नका. नाथ महाराज म्हणतात, मुखाने हरी बोला नाहीतर गप्प बसा, उगीच बडबड करू नका. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नको अभिमान नको नको मान, सोडी मी तू पण तोची सुखी. अभिमान व मानाची अपेक्षा करू नकोस, कारण मी व तूपणा जो सोडून देतो तो सुखी समज. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, सुखी त्याने व्हावे जगा निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासे. जो सुखी झाला त्याने जगात शांतता निर्माण करावी व अज्ञानी माणसांना सन्मार्ग दाखवावा. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, मार्ग जयाकडे भावभक्ती बडे, जगाची मेळे न दिसती. नाथ महाराज म्हणतात, भक्तिप्रेमाच्या बळाने ज्यांना मार्ग कळतो ते जगाच्या बाजारात दिसत नाहीत. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात, जनी वनी प्रत्यक्ष लोचनी, एका जनार्दनी ओळखिले. परंतु ते जनामध्ये किंवा वनामध्ये दिसले तरी मी त्यांना ओळखीन, असे श्री एकनाथ महाराज म्हणतात. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग तिसरा. ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेले राज अंसे पाणी काय. काय ते करावे संधीही निर्गुण, ज्ञानाने सगुण ओस केले. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. एका जनार्दनी नाही याता याती, सुखाची विश्रांती हरिसंगे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित. ज्याने ईश्वराला ओळखले तोच या जगात धन्य आहे. त्याच्या घरी रिद्धी सिद्धी सहित मोक्ष सुख असते. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेले राज हंसे पाणी काय. परंतु सिद्धीमुळे जो वेळा होतो त्याला कोण विचारणार. राजहंस पक्षी
काय पाणी नेतो का? श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, काय ते करावे संधी ही निर्गुण, ज्ञानाने सगुण ओस केले. त्याप्रमाणे संशयामुळे निर्गुणाची प्राप्ती होत नाही व इतर ज्ञानामुळे सगुणाची प्राप्ती होत नाही. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपदले मेले ऐसे किती. आपणच केलेले कर्म आपल्याला भोगावे लागते, त्यामुळेच कित्येक लोक जन्माला येतात व मरतात. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, एका जनार्दनी नाही आता याती, सुखाची विश्रांती हरी संगे. परंतु श्री एकनाथ महाराज म्हणतात, ईश्वराजवळ कष्ट नसून सुखाची विश्रांती आहे. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 4. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही, वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव, तयाविन ठावरिता कोठे. वैष्णवांचे गुरु मोक्षाचा एकांत, अनंताचा अंत पाहता नाही. आदी मध्य अंत्य अवघा हरी एक, एकाचे अनेक एक हरी. एकाकार झाले जीव शिव दोन्ही, एका जनार्दनी ऐसे केले. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 1ल्या चरणात सांगतात, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. आपल्या दृष्टीला जे जे दिसेल ते ते हरिरूप जो पाहतो त्याला पूजा जप व ध्यानाची गरज नाही. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव, तयाविन ठावरिता कोठे. वैकुंठामध्ये कैलासामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये ईश्वर भरून राहिलाच आहे, परंतु ईश्वराशिवाय कोणतेच ठिकाण रिकामे नाही. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत, अनंताचे अंत पाहता नाही. वैष्णवांचे गुह्य कोणते असेल तर एकांतात जाऊन मोक्षसुख भोगणे हे आहे, कारण अनंत पसरलेला ईश्वराचा अंत लागणार नाही. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, आदी मध्य अंत अवघा हरी एक, एकाचे अनेक हरी करी. जगाच्या उत्पत्ती स्थिती अंताच्या वेळी ईश्वर समान असून एकाचेच अनेक रूप ईश्वर बनवतो. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, एकाकार झाले जीव दोन्ही तिन्ही, एका जनार्दनी ऐसे केले. ज्ञानामुळे जीव एकरूप होतात असे श्री एकनाथ महाराज म्हणतात. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 5. नामाविन मुख सर्पाचे ते बीड, जेव्हा नवे काळ सर्प आहे. वाचा नवे लाव जड त्याची जिने, यातना भोगणे यमपुरी. हरिविन कोणी नाही सोडविता, पुत्रबंधू कांता संपत्तीचे. अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, साधूचे संगती हरिजोडे. कोटीकुडे तारी हरि अक्षरे दोन्ही, एका जनार्दनी पाठ केली. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 1 चरणात सांगतात, नामाविन मुख सर्पाचे ते बीड, चिव्हा नवे काळ सर्प आहे. ईश्वराचे नाम जो घेत नाही त्याच्या मुखात जीभ नसून तो काळ सर्प आहे असे समजावे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, वाचा नव्हे लाव जडो त्याचे जिने, यातना भोगणे यमपुरी. ती वाणी नसून मुले खाणारी लाव आहे, त्यामुळे यमाच्या दरबारात यातना भोगावे लागतात. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, हरिविन कोणी नाही सोडविता, पुत्रबंधू कांता संपत्तीचे. यमाच्या हातून ईश्वराशिवाय कोणीही सोडवित नाही. मुलगा भाऊ बायको हे संपत्तीचे वाटेकरी आहेत. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, साधूच्या संगती हरिजोडे. अंतकाळात पण कोणी बरोबर येत नाही, परंतु साधूच्या संगतीमुळे ईश्वर प्राप्त होतो. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, कोटीकुडे तारी हरि अक्षर दोन्ही, एका जनार्दनी पाठ केली. हरी हे 2 अक्षर कोटी कोटी कुडे तारतात, म्हणून मी ती पाठ केलेली आहे असे एकनाथ महाराज सांगतात. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 6. धन्य माये व्याली सुकृताचे फळ, फळते निर्फळ हरिविन. वेदांताचे बीज हरिहरी अक्षरे, पवित्र सोपारे हेची एक. योग याग व्रत नेम दान धर्म, न लगे साधन जपता हरी.
साधनांचे सार नाममुखी गाता, हरी हरी म्हणता कार्यसिद्धी. नित्यमुक्त तोची एक ब्रह्मज्ञानी, एका जनार्दनी हरी बोला. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, धन्य माय व्याली सुकृताचे फळ, फळ ते निर्फळ हरिविना. आपल्या पूर्वपुण्याने आपण मातेच्या पोटी जन्माला आलो आहोत, परंतु ईश्वराच्या प्राप्तीशिवाय तो जन्म फुकट आहे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, वेदांताचे बीज हरिहरी अक्षरे, पवित्र सोपारे हेची एक. वेदातील बीज कोणते असेल तर ते हरिहरी ही अक्षरे आहेत आणि ती पवित्र असून सोपे आहेत. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, योग याग व्रत नेम दान धर्म, न लगे साधन जपता हरी. ईश्वराच्या नामस्मरणापुढे योग, यज्ञ, व्रत, नेम, दान धर्म या साधनांची काही गरज नाही. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, साधनांचे सार नाममुखी गाता, हरिहरी म्हणता कार्यसिद्धी. मुखाने नामस्मरण करणे हे साधनांचे सार आहे. हरिहरी असे बोलण्याने कार्यसिद्ध होते. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात, नित्यमुक्त तोची एक ब्रह्मज्ञानी, एका जनार्दनी हरी बोला. अखंड मुक्त असणारा तोच फक्त एक ब्रह्मज्ञानी समजावा. म्हणून श्री एकनाथ महाराज म्हणतात, हरी असे बोला. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 7वा. बहुता सुकृत नरदेह लादला, भक्तिविन गेला अधोगती. पाप भाग्य कैसी न सरेची कर्म, न कडेची वर्म अरे मुढा. अनंत जन्माची सुकृत पदरी, त्याच्या मुखे हरी पैटा होय. राव रंक होका उच्च नीच याती, भक्तिविन माती मुखी त्याच्या. एका जनार्दनी हरी हरी म्हणता, मुक्ती सायुज्यता पाठी लागे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, बहुता सुकृत नरदेह लादला, भक्तिविन गेला अधोगती. अनेक पूर्वपुण्याईने मनुष्य जन्म मिळाला आहे, परंतु भक्तीशिवाय अधोगती मिळते. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, पाप भाग्य कैसी न सरेची कर्म, न कळेची वर्म अरे मुढा. परंतु भाग्य कसे विपरीत आहे पहा की. कर्म तर संपत नाही व त्यामुळे खरे वर्म पण मूळ लोकांना कळत नाही. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, अनंत जन्माचे सुकृत पदरी, त्याच्या मुखे हरी पैटा होय. अनेक जन्माचे पुण्य पदरात असेल तरच हरीचे नाम मुखामध्ये राहते. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, राव रंक होका उंच निंच याती, भक्तिविना मातीमुखी त्याच्या. गरीब, श्रीमंत किंवा उच्च व नीच जातीचा असला तरी ज्याच्या मुखात देवाचे नाव नाही, त्याच्या तोंडात माती पडते. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात, एका जनार्दनी हरिहरी म्हणता, मुक्ती सायुज्यता पाठी लागे. श्री एकनाथ महाराज म्हणतात, हरिहरी असे म्हटल्याने सायुज्य मुक्ती पाठी लागते. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 8वा. हरिनामामृत सेवी सावकाश, मोक्ष त्याच्या भूसदृष्टी पुढे. नित्य नाम गोस जयाच्या मंदिरी, त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र. वाराणसी तीर्थक्षेत्र नाश आहे, अविनाशाशी पाहे नाश कैचा. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी, होती जाती दृष्टी पाहे तोची. एका जनार्दनी ऐसे किती झाले, हरिनाम सेविला तोची एक. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, हरिनामामृत सेवी सावकाश, मोक्ष त्याचे भूसदृष्टी पुढे. जो ईश्वराचे नामस्मरण संतपणे घेत असतो, त्याच्या दृष्टीपुढे मोक्ष तर गवताप्रमाणे आहे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नित्य नाम घोष जयाच्या मंदिरी, त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र. ज्याच्या घरी नित्य नामाचा गजर होत असतो, तीच काशी असून तीर्थक्षेत्र पण तेच आहे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, वाराणसी तीर्थक्षेत्र नाश आहे, अविनाशाशी पाहे नाश कैचा. वाराणसी इत्यादी तीर्थक्षेत्रांना नाश आहे, परंतु अविनाश असणाऱ्या नामाला नाश नाही. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात,
एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी, होती जाती दृष्टी पाहे तोचे. एका तासात 1,000,000,000 वेळा सृष्टीची उत्पत्ती नाश होत असता तो पाहतो. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, एका जनार्दनी ऐसे किती झाले, हरिनाम सेविला तोची एक. श्री एकनाथ महाराज म्हणतात, बरेचसे लोक जन्म घेतात व मरतात, पण नामस्मरण करणाराच धन्य आहे. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 9वा. भक्तिविन पशु कशाशी वाढला, सटवीन नेला कैसा नाही. काय माय गेली होती भूतापासी, हरिन ये मुखासी अरे मुढा. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. अनेक यातना यम करविल, कोण सोडविल ते तुझला. एका जनार्दनी सांगता हे तोंडे, आहा वाचारडे बोलताची. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, भक्तिविन पशु कशाशी वाढला, सटवीन नेला कैसा नाही. भक्तीशिवाय हा पशु कशाला वाढला आहे, कुणास ठाऊक, याला सटवीने का नेले नाही. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, काय माय गेली होती भूतापासी, हरिनये मुखासी अरे मुढा. अरे तुझ्या तोंडात ईश्वराचे नाव येत नाही, तर तुझी आई भूताजवळ गेली होती काय. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. पापे करताना पुढे चौकशी करणारा भेटल्यावर त्याला तू काय उत्तर देशील. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, अनेक यातना यम करविल, कोण सोडविल ते तुझला. यम तुला अनेक यातना भोगण्यास लावेल, तेव्हा त्यातून तुला कोण सोडविणार आहे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, एका जनार्दनी सांगता हे तोंडे, आहा वाचारडे बोलताची. श्री एकनाथ महाराज म्हणतात, तेव्हा आपल्या तोंडाने सांगत असता बोबडी वळेल, म्हणून तू मुखाने हरी बोल, तुला सोडवणारा तोच आहे. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 10वा. सोहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तेने. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसी वेदचारी बोलताती. ब्रह्मा डोळ साते वेदार्थ ना कडे, तेथे हे आंधळे व्यर्थ होती. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष, वेदे नाही ऐसे सांगितले. वेदांची ही बीजाक्षर हरी दोन्ही, एका जनार्दनी हरी बोला. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, सो हिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तेने. आपल्या हितासाठीच साधूची संगती धरायची असते. त्या भावभक्तीमुळे हरीची भेट म्हणजेच हरीची प्राप्ती होते. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताते. जेथे ईश्वर असतो तेथे संत असतातच, व जेथे संत असतात तेथे ईश्वर असतो, असे 4 वेद बोलतात. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, ब्रह्मा डोळ साते वेदार्थ ना कडे, तेथे हे आंधळे व्यर्थ होते. डोळस असणाऱ्या ब्रह्मदेवाला पण वेदार्थ कळत नाही, तर आंधळ्या माणसांना काय कळणार. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष, वेदे नाही ऐसे सांगितले. वेदार्थ मुलीच्या अभिलाषाला बळी पडावे असा नाही, व वेदाने पण असे सांगितले नाही. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, वेदाची ही बीजाक्षर हरी दोन्ही, एका जनार्दनी हरी बोला. हरी हे वेदाची बीजाक्षर आहेत, म्हणून श्री एकनाथ महाराज म्हणतात की तुम्ही हरी हरी असे बोला. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 11वा. सत्पत्ते ब्रह्म चित्पत्ते माया, आनंद पद जया म्हणते हरी. सत्पत निर्गुण चित्पत सगुण, सगुण निर्गुण हरी पाय. तस्स दिती ऐस पैल वस्तूवरी, गीते माझी हरी बोली येले. हरिपद प्राप्ती भोड्या भाविकासी, अभिमान यासी नरकवास. अस्ति भाती प्रिय ऐसी पदे तिने, एका जनार्दनी तेची झाले. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, सत्पत्य ब्रह्म चित्पत्य माया, आनंद पद जया म्हणते हरी. ब्रह्म हे सत आहे
व माया हे चित आहे आणि आनंदरूप असणारा त्याला हरी म्हणतात. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, सत्पथ निर्गुण चितपथ सगुण, सगुण निर्गुण हरी पाय. सत असणारे ब्रह्म निर्गुण आहे व चित असणारी माया सगुण आहे, परंतु ईश्वर सगुण पण आहे व निर्गुण पण आहे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, तस्य द्वितीयास पैल वस्तूवरी गीते माझे हरी बोलियले. आणि ओम तत्सच्या पलीकडे ब्रह्म आहे असे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं सांगितलेले आहे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी अभिमान यासी नरकवास. हरीच्या पदाची प्राप्ती भोळे भाविक जे आहेत त्यांनाच होते व अभिमानी लोकांना नरकाची प्राप्ती होते. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात, अस्ति भाती प्रिय ऐसी पदे तिन्ही एका जनार्दनी तेची झाली. अस्ति भाती व प्रिय हे ब्रह्माचे गुण असून श्री एकनाथ महाराज म्हणतात, ते ब्रह्म तेच पुरुष होतात. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 12वा. ना कडे ते कडे, कडे ते ना कडे, वडे ते ना वडे गुरुविने. निर्गुणी पावले सगुणी भजता, विकल्प धरिता जीवा झडे. बहुरूपी धरी संन्यासाचा वेश, पाहून त्यास धन देती. संन्याशाला नाही बहुरूपी याला, सगुणी भजला तेथे पावे. अद्वैत्वाचा खेळ दिसे गुणागुणी, एका जनार्दनी ओळखिले. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, ना कडे ते कडे, कडे ते ना कडे, वडे ते ना वडे गुरुविने. गुरुकृपेमुळे करण्यास कठीण असणाऱ्या गोष्टी कळतात व कळणाऱ्या प्रपंचातील गोष्टी अवघड वाटतात. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, निर्गुणी पावले सगुणी भजता, विकल्प धरिता जीवा झडे. सगुणाच्या भक्तीने निर्गुणाची प्राप्ती होते, यात विकल्प धरला तर जीव झडू लागते. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, बहुरूपी धरी संन्यासाचा वेश, पाहुणी तयासे धन देती. बहुरूपी हा संन्यासाचा वेश घेतो व ते पाहून लोक त्याला पैसे देतात. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, संन्यासाला नाही बहुरूपी याला, सगुणी भजला तेथे फावे. ते संन्यासाला पैसे देत नाहीत तर बहुरूपी याला देतात. त्याप्रमाणे सगुणाच्या उपासनेने निर्गुणाची प्राप्ती होते. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात, अद्वैत्वाचा खेळ दिसे गुणागुणी, एका जनार्दनी ओळखिले. गुण व अवगुण हा अद्वैत्वाचा खेळ असून श्री एकनाथ महाराज म्हणतात, मी त्याला ओळखले आहे. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 13वा. ओळखिला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैचे. नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. पवित्र ते कुळ धन्य त्याची माय, हरिमुखे गाय नित्य नेमे. काम क्रोध लोभ जयाच्या अंतरी, नाही अधिकारी ऐसा येथे. वैष्णवांचे गुह्य काढिले निवडणी, एका जनार्दनी हरी बोला. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, ओळखिला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैचे. ज्याने ईश्वराला ओळखून हृदयात साठवला आहे त्याची भेट झाल्यावर दुःख कसे होणार. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. नर अथवा नारी असो किंवा पापी असला तरी मुखाने हरी असे म्हटल्याने तो पवित्र बनतो. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, पवित्र ते कुड धन्य त्याची माय, हरिमुखे गाय नित्य नेमे. जो नित्यनेमाने मुखाने हरी हरी असे म्हणतो त्याचे कुड पवित्र असून त्याची माता पण पवित्र आहे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, काम क्रोध लोभ जयाच्या अंतरी, नाही अधिकार ऐसा येथे. परंतु ज्याच्या अंतकरणात काम क्रोध लोभ आहे तो तेथे अधिकारी नाही. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात, वैष्णवांचे गुह्य काढिले निवडुनी,
एका जनार्दनी हरी बोला. श्री एकनाथ महाराज म्हणतात, वैष्णवांचे गुह्य असणारे हरीचे नाम त्याने शोधून काढले आहे, म्हणून तुम्ही हरी बोला. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 14वा. हरी बोला देता हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला. हरी बोला गाता हरी बोला खाता, सर्व कार्य करता हरी बोला. हरी बोला एकांती हरी बोला लोकांती, देह त्यागांती हरी बोला. हरी बोला भांडता हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. हरी बोला जनी हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, हरी बोला देता हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला. देताना हरी बोलावे, घेताना हरी बोलावे, हसताना व खेळताना पण हरी बोलावे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, हरी बोला गाता हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला. गाताना पण हरी बोलावे, खाताना हरी बोलावे, सर्व काम करताना हरी बोलावे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, हरी बोला एकांती हरी बोला लोकांती, देह त्यागांती हरी बोला. एकांतात हरी बोलावे, लोकांमध्ये असताना पण हरी बोलावे, मरणाच्या वेळेला पण हरी बोलावे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, हरी बोला भांडता हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. भांडताना हरी बोलावे, कांडत असताना हरी बोलावे, उठता बसता हरी बोलावे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात, हरी बोला जनी हरी बोलावी जनी, एका जनार्दनी हरी बोला. जनात हरी बोलावे व अरण्यात पण हरी बोलावे, असे श्री एकनाथ महाराज सांगतात. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 15वा. 1 3 5 मेढा 25चा 36 तत्वाचा मूळ हरी. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोले जेती. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेने हरी. सुक्तीवरी रजत पाता डोळा दिसे, रज्जूवरी वासे मिथ्या सर्प. क्षत्र क्षत्रज्ञाते जाणता ती ज्ञानी, एका जनार्दनी हरी बोला. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, 1 3 5 मेढा 25चा 36 तत्वाचा मूळ हरी. एक मन, पंचमहाभूते व सगुण असे शरीराच्या ठिकाणी एकूण 25 तत्वे आहेत, परंतु ईश्वर 36 तत्वाचा आहे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, कल्पना अविद्यातेने झाला जीव, मायोपादी शिव बोली जेती. तोच हरिकल्पनेमुळे अविद्येमुळे जीवपदाला आला आहे आणि मायेच्या उपाधीमुळे याला शिव असे म्हणतात. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेणे हरी. जीव शिव हे दोन्ही हरीच्या रूपावरचे तरंग आहेत व समुद्राप्रमाणे असणारा ईश्वर यांना ओळखीत नाही. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, शुक्तीवरी रजत पाता डोळा दिसे, रज्जूवरी बासे मिळत्या सर्प. सुक्तीवर जसे रूपे दिसते किंवा दोरीवर मिथ्या सर्प दिसतो, त्याप्रमाणे श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, क्षत्र क्षत्रज्ञाते जाणता ती ज्ञानी, एका जनार्दनी हरी बोला. त्याप्रमाणे क्षत्रज्ञानाला ज्ञानी लोक ओळखतात, म्हणून श्री एकनाथ महाराज म्हणतात, हरी बोलावे. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 16वा. कल्पनेपासून कल्पेला जो ठेवा, तेने पडे गोवा नेने हरी. दिदल्या वाचून फळप्राप्ती कैची, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. इच्छावे ते जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझं. न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, घेता जन्म कोटी हरी कैचा. एका जनार्दनी सापडली खून, कल्पना अभिमान हरी झाला. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नेणे हरी. कल्पनेपासून उत्पन्न झालेल्या सुखामध्ये गुरफटल्यामुळे ईश्वर कळत नाही. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, दिधल्या वाचून फळप्राप्ती कैची, इच्छा कल्पनेचे व्यर्थ बापा. कल्पनेपासून उत्पन्न झालेली इच्छा फुकट असून इथे दिल्याशिवाय फलप्राप्ती होत नाही.
श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, इच्छावे ते जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझं. ईश्वराच्या चरणाची इच्छा करावी, त्यामुळे तो नारायण तुला सर्व काही देईल. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, घेता जन्म कोटी हरिकैचा. पण कल्पना व अभिमान सुटला नाही तर कोट्यवधी जन्म घेतलं तरी ईश्वर प्राप्त होणार नाही. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, एका जनार्दनी सापडली खून, कल्पना अभिमान हरी झाला. श्री एकनाथ महाराज म्हणतात, मला त्याची खून सापडली आहे की कल्पना व अविद्यासुद्धा एक हरीच झाला आहे. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 17वा. काय नपुंसका पद्मिनीचे सोहळे, वांजेशी डोळे कैचे होती. अंधापुढे दीप खरासी चंदन, सर्पा दुग्ध पान करू नये. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. खडांची संगती उपयोगासी नये, आपणा आपाय त्यांच्या संगे. वैष्णवी कुपथ्य टाकिले वाढून, एका जनार्दनी तेची भले. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 1म चरणात सांगतात, काय नपुंसका पद्मिनीचे सोहळे, वांजेशी डोहळे कैचे होते. नपुंसक पुरुषाजवळ पद्मिनीचे भोग ऐकण्यात काय अर्थ आहे, किंवा वांजेला डोहळे कसे होणार. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, अंधापुढे दीप खरासी चंदन, सर्पास दुग्ध पान करू नये. आंधळ्यापुढे दिवा ठेवला किंवा गाढवाला चंदनाचा लेप दिला किंवा सर्पाला जसे दूध पाजू नये, त्याप्रमाणे श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, व्यर्थ व आपुली वाचा शिणू नये. त्याप्रमाणे क्रोधी अविश्वासी यांना आत्मबोध सांगून आपली वाणी शिणवू नये. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, खडांची संगती उपयोगाशी नये, आपणा आपाय त्यांच्या संगे. त्याचप्रमाणे दुष्टांची संगत आपल्याला उपयोगाची नसून त्याच्यामुळे अपाय होतो. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, वैष्णवी कुपथ्य टाकिले वाढून, एका जनार्दनी तेची भले. ज्या वैष्णवांनी वाईट गोष्टी टाकून दिल्या ते श्रेष्ठ आहेत, असे श्री एकनाथ महाराज म्हणतात. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 18वा. न जायची ताठा नित्य खटाटोप, मंडुकी वटवट तैसा तेगा. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचुनी काय. कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे व, भावाविन देव कैसा पावे. अनुतापाविन भाव कैसा राहे, अनुभवे पाहे शोधुनिया. पाहता पाहणे गेले ती शोधुनी, एका जनार्दनी अनुभविले. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 1म चरणात सांगतात, न जायची ताठा नित्य खटाटोप, मंडुकी वटवट तैसा तेगा. नित्य खटपटीमुळे जर ताठा जाणार नसेल तर ते बेडकाच्या वटवटीप्रमाणे फुकट आहे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचुनी काय. प्रेमाशिवाय भक्ती किंवा नाकाशिवाय मोती आणि अर्थाशिवाय पोती वाचण्यात काय अर्थ आहे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे व, भावाविन देव कैसा पावे. कुंकवाचा पत्ता नाही व मी सुवासीन आहे असे म्हणण्यात काय अर्थ आहे. त्याप्रमाणे प्रेमा वाचून देव कसा सापडेल. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, अनुतापाविन भाव कैसा राहे, अनुभवे पाये शोधून या. आणि अनुतापाशिवाय प्रेम उत्पन्न होणार नाही हे अनुभवाने शोधून पहा. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, पाहता पाहाणे गेले ते शोधून, एका जनार्दनी अनुभविले. श्री एकनाथ महाराज म्हणतात, अनुभवी लोक ती शोधून तरुण गेले हे मी अनुभवले आहे. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 19वा. परिमळ गेलिया ओस फुल देठी, औष्य शेवटी देह तैसा.
घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. हाची अनुताप घेऊनी सावध, काहीतरी बोध करी मना. एक तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्य शेवटी देह तैसा. सुवास निघून गेल्यावर देठावर जसे फुल फुकट असते, त्याप्रमाणे आयुष्य संपल्यावर शरीराची अवस्था होते. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. काळ तरी याची घटके घटकेला वाट पाहत आहे व अजूनही किती वेळ राहिली इकडे त्याचे लक्ष आहे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी मना. साधका, याचाच अनुताप मनात धरून तू सावध होऊन काहीतरी मनाला बोध कर. खटवांग राजाचं उदाहरण देऊन श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, एक तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. त्या खटवांग राजाने एका तासामध्ये आपले भाग्य उघडले. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात, सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. व त्याच्या साधनामध्ये त्याला ईश्वर प्राप्ती झाली. श्री एकनाथ महाराज म्हणतात, म्हणून तुम्ही हरी बोला. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 20. करारे बापांनो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. जेणे नये जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही. साधनांचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे. एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयशी होय हरिरूप. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, करारे बापांनो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. अरे बाबांनो, ईश्वर प्राप्तीचे काही साधन करा, इतर काही खटपटी करू नका. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, जेणे नये जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही. ज्याच्यामुळे पुन्हा जन्म येणार नाही व यमाची यातना बुडेल असं काहीतरी साधन करा. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, साधनांचे सार मंत्रबीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक. सर्व साधनांचे सार हरी बीज मंत्र असून त्यामुळे जो आत्मबोधावर येतो तो धन्य आहे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे. कोटी कोटी यज्ञ करण्याचा ज्याचा नित्यनेम आहे ते सर्व पुण्य एक हरिनाम घेतल्याने मिळते. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात, एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयशी होय हरिरूप. श्री एकनाथ महाराज म्हणतात, याबद्दल काही संशय बाळगू नका, तुम्ही निश्चयानं हरिरूप व्हाल. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 21. 12-16 जणी हरिसी नेनती, म्हणून फिरती रात्रंदिवस. सहस्रमुखाचा वर्णिता भागला, हर्ष जया झाला तेने सुखे. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे. जाणते नेनते हरीच्या ठिकाणी, एका जनार्दनी हरी बोला. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, 12-16 जणी हरिसी नेनती, म्हणून फिरती रात्रंदिवस. 12 म्हणजे 12 कला असलेला सूर्य, 16 म्हणजे 16 कला असलेला चंद्र. असे चंद्र व सूर्य ईश्वराला ओळखत नाहीत म्हणून रात्रंदिवस फिरत आहेत. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, सहस्रमुखाचा वर्णिता भागला, हर्ष जया झाला तेने सुखी. 1000 तोंडाचा शेष त्याचे वर्णन करून श्रमला, परंतु त्यामुळे त्याला आनंद प्राप्त होऊन त्या सुखात तो आहे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, वेद जाणू गेला पुढे मौनावला,
ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. वेद जाणायला गेला व पुढे गप्प बसला, ते गुह्य तुला कसे समजणार. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. ते प्राप्त होण्यासाठी पूर्व पुण्य असावे लागते व पूर्ण अभ्यास करून जो सद्गुरूची सेवा करतो तोच जाणतो. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, जाणते नेणते हरीच्या ठिकाणी एका जनार्दनी हरी बोला. परंतु ज्ञानी व अज्ञानी पण ईश्वराच्या नामाने ईश्वराजवळ जातात असे श्री एकनाथ महाराज म्हणतात. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 22वा. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिविना सारा व्यर्थ भ्रम. शुक याज्ञ वल्क दत्त कपिल मुनी, हरिसी जाणूने हरीच झाले. यारे यारे धरू हरिनाम तारू, भवाचा सागुर भय नाही. साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामे झाले कृतकृत्य. एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलाविन सर्व वस्तू. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 1 चरणात सांगतात, पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिविना सारा व्यर्थ भ्रम. शरीराच्या पिंडात व ब्रह्मांडामध्ये ईश्वराशिवाय जे दुसरे दिसते ते सर्व भ्रम आहे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 2 चरणात सांगतात, शुक याज्ञ वल्क दत्त कपिल मुनी, हरिसी जाणून हरीच झाले. शुक याज्ञ वल्क दत्त कपिल मुनी हे हरीला ओळखून हरिरूप झाले. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 3 चरणात सांगतात, यारे यारे धरू हरिनाम तारू, भवाचा सागरू भय नाही. म्हणून तुम्ही या रे या, आपण सारे हरिनामाचे तारू धरून भवसागर पार करून जाऊ. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनाम झाले कृतकृत्य. साधू संतांनी ज्या मार्गाने आनंद मिळवला ते हरिनाम आपण घेऊ व त्यांच्याप्रमाणे कृतकृत्य होऊ. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलाविन सर्व वस्तू. श्री एकनाथ महाराज म्हणतात, मी दुकान मांडले असून मोला वाचून सर्व वस्तू देत आहे, म्हणून तुम्ही हरी बोला. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 23वा. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताची. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 1 चरणात सांगतात, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने व प्रेमाने जर ईश्वराचे नाम घेतले तर तुझी सर्व चिंता तो वाहील. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 2 चरणात सांगतात, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणत असे. तू कोणत्याच गोष्टीविषयी खेद बाळगू नकोस, तो लक्ष्मीपती सर्व जाणणारा आहे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 3 चरणात सांगतात, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. तो सर्व जीवांचा सांभाळ करीत असतो, तुला तो मोकलीला असं नाही, तो तुझा सांभाळ करील. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताची. म्हणून हे साधका, तुझी जशी स्थिती असेल तसाच राहा व आपल्या कर्माचे कौतुक तू पहा. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. श्री एकनाथ महाराज म्हणतात, प्रारब्धाचा भोग ईश्वराच्या कृपेने नाश पावेल. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 24वा. दुर्बळाची कन्या समर्थानं केली
अवदशा निमाली दरिद्राची, हरिकृपा होता भक्ता निगती दोंदे, नाचती स्वानंदे हरिरंगी. देव भक्त दोन्ही एकरूप झाले, मुडीच संचले जैसे तैसे. पाजळलेली ज्योती कापुराची वाती, ओवाळीता आरती भेदनुरे. एका जनार्दनी कल्पेची मुरला, तोचे हरी झाला ब्रह्मरूप. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, दुर्बळाची कन्या समर्थानं केली, अवदशा निमाली दरिद्राची. गरिबाची मुलगी श्रीमंतानं केल्यावर तिचे दारिद्र्य जसे नष्ट होते, त्याप्रमाणे श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, हरिकृपा होता भोक्ता निगती दोंदे, नाचती स्वानंदे हरिरंगी. त्याप्रमाणे ईश्वराची कृपा झाल्यावर भक्त धष्टपुष्ट होतात व आनंदाने हरीच्या रंगणात नाचतात. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, देव भक्त दोन्ही एकरूप झाले, मुडीच संचले जैसे तैसे. तेथे देव व भक्त एकरूप होतात व मुळात जसे होते तसेच होतात. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, पाजळलेली ज्योती कापुराची वाती, ओवाळीता आरती भेदनुरे. जसे कापराची वात पेटल्यानंतर आरती ओवाळताना कापूर व अग्नी हा भेद राहत नाही, त्याप्रमाणे श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात, एका जनार्दनी कल्पेची मुरला, तोची हरी झाला ब्रह्मरूप. श्री एकनाथ महाराज म्हणतात, त्याप्रमाणे कल्प नष्ट होऊन तो हरीच्या नामाने ब्रह्मरूप होतो. रामकृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग 25वा. मुद्रा ती 5वी लावून या लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. कानी जे पेरले डोळा ते उगविले, व्यापके भरले तोचे हरी. कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले, हरिपाठी आले सर्व मार्ग. नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, हरिकृपा होय तयावरी. झाला हरिपाठ बोलणे येथुनी, एका जनार्दनी हरी बोला. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, मुद्रा ती 5वी लावून या लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. योगशास्त्रातील 5वी मुद्रा लावल्याने आपला आत्मा प्रत्यक्ष ईश्वर रूप दिसतो. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, कानी जे पेरिले डोळा ते उगविले, व्यापके भरिले तोची हरी. सद्गुरूने कानात ज्याचा उपदेश केला तेच प्रत्यक्ष डोळ्याने दिसेल व तोच व्यापक भरलेला ईश्वर आहे. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले, हरिपाठी आले सर्व मार्ग. ज्ञान मार्गामध्ये कर्म व उपासना हे दोनच मार्ग येतात, पण हरिपाठामध्ये सर्वच मार्ग येतात. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, हरिकृपा होय तयावरी. नित्य प्रेमाने हरीचे नाम घेतल्याने त्याच्यावर ईश्वराची कृपा होते. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात, झाला हरिपाठ बोलणे येथुनी, एका जनार्दनी हरी बोला. अशा प्रकारे हरिपाठाचं महत्त्व संपवून श्री एकनाथ महाराज म्हणतात, मुखाने हरे हरी असे म्हणा. मुखाने हरी असे म्हटल्याने चिंता नष्ट होऊन पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. हरिमुखी गाता हरेपली चिंता, तया नाही मागुता जन्म घेणे. श्री संत एकनाथ महाराजांचा हरिपाठ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असाच पुढील संतांचा हरिपाठ तुम्हाला ऐकायला मिळेल. रामकृष्ण हरी.